लगेचच आपण मॅच सुरू करतोय. चला मॅच सुरू करतोय आपण. पहिला बॉल. पहिला बॉल टोलवला, एक धाव. आणि हा वाईड. वाईड बॉल. पुढचा चेंडू. फुल टॉस आणि ड्रॉप. ड्रॉप आणि नो दिलेला आहे. नो बॉल होता. नो +1. नो बॉल. फ्लिक केलेला आहे फ्रीडचा बॉल आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. फटकवलेला आहे आणि बॉल कॅरम सारखा इकडून तिकडे गेलेला आहे. 1 धाव संख्या विशाल मोरे यांची बॉलिंगला. थांब असा कॉल आलाय. वेगळीच अशी फिल्डिंग. फ्लिक केलेला आहे आणि 6. पुढचा बॉल फ्लिक केलाय. 1 धाव संख्या पूर्ण केली. पुढची नाही, एकच. दुसरा बॉल. रनआउटचा चान्स. ओव्हर झाली आहे. 14 धाव संख्या. लगेचच बॉलिंग सुरू करायची. लगेचच फ्लिक केलेला आहे आणि ही कॅच सुटलेली आहे पहिल्या बॉलला. थोडे कष्ट केले असते एक चांगली कॅच झाली असती. 1 धाव संख्या. फुल टॉस आणि हा काय आहे? 4 आहे. 4. गुड बॅटिंग म्हणावी लागेल. ही उत्कृष्ट अशी बॅटिंग. चांगली बॅटिंग करतोय. उत्कृष्ट असा बॉलिंग. देवेंद्र पाटील पहिल्या माळ्यावरून फिल्डिंग करतायत. गुड बॉल. ब्लॉक केलेला आहे बॅट्समनला. प्रथमेशला ब्लॉक केलेला आहे. आणि उत्कृष्ट असा बॉल. लीगल बॉल आहे. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. डॉट बॉल. पंचांशी वाद घालू नये. आणि हा वाईड बॉल. अवांतर धाव. 21 धाव संख्या झाली आहे 5 बॉल मध्ये. शेवटचा चेंडू आहे. 21 धाव संख्या झालेली आहे. आतापर्यंत ही चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. आणि हा 6. उत्कृष्ट अशी बॅटिंग.
पहिला चेंडू आणि हा वाईड बॉल. वाईड बॉलने सुरुवात झालेली आहे. चांगल्या ओव्हरची सुरुवात वाईड बॉलने झाली आहे. फ्लिक केलेला आहे आणि एक धावण्यात यशस्वी झाले आहेत आणि लीगल बॉल होता. फ्लिक. ओ गुड बॉलिंग. उत्कृष्ट अशी बॉलिंग करतोय देवेश. आपल्या टीम साठी उत्कृष्ट अशी बॉलिंग करतोय देवा. सध्या त्याचीच हवा. फ्लिक बोल्ड काढलेला आहे. चांगला टीमचा बॅट्समन एक बोल्ड झालेला आहे. अतिशय पहिल्या टीम साठी काय करतोय. नॉन स्ट्राईकला शुभम वाट बघतोय. उत्कृष्ट असा फटका दिलाय एक धावसाठी. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. शुभम खूप कॉन्ट्रीब्युट करतो फिल्डिंग मध्ये सुद्धा आपल्या टीम साठी. पुढचा चेंडू आणि हा वाईड बॉल. वाईड बॉल. उत्कृष्ट अशी बॉलिंग करतायत आणि ही कॅच सुटलेली आहे. कॅच सुटली आहे आणि रनआउट सुद्धा. कॅच नव्हती असं म्हणतोय तो. हरकत नाही. चांगली बॉलिंग करून गेलाय बॅटिंग. देवेश चांगली बॅटिंग करून गेलाय. बॉलिंग केलाय. पुढचा उत्कृष्ट असा बॉल बीट केलाय शुभमला. बराच वेळापासून शुभम स्ट्राईकला नव्हता. आता स्ट्राईकला आला परंतु पहिल्याच बॉलला बीट केलाय. उत्कृष्ट असा बॉल. आणि हा कॅच देवेंद्र पाटीलने घेतलेला आहे. उत्कृष्ट असा कॅच. ही मॅच सुद्धा आली आहे बहुतेक. फक्त कॅच नाही ही मॅच आहे. अतुल. उत्कृष्ट असा बॉल. डॉट बॉल काढलाय टीम साठी. बॅट्समन आश्चर्यचकित झालेला आहे हा बॉल बघून. उत्कृष्ट असा बॉल. सुंदर अशी बॉलिंग. थर्टी 32 बॉल झाले आहेत. चार बॉल. 2 बॉल बाकी.
प्रथमेश आला स्ट्राईकला. आणि उत्कृष्ट असं बॉलिंग करतोय शुभम त्याच्या टीमसाठी. उत्कृष्ट अशी बॉलिंग आहे ही. पाच बॉल मध्ये 0 धावसंख्या दिली त्याने. शेवटचा बॉल सुद्धा बीट झालाय. मेडन ओव्हर टाकले आपल्या मित्राने. एकदा मित्रासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मेडन ओव्हर. WPL कमिटीची जान, सर्वांना एकत्र आणणारे देवेंद्र पाटील, सर्वांची काळजी घेणारे ओव्हर घेऊन आलेत. आणि हा पहिला बॉल डॉट बॉल. डॉट बॉल झालाय. डॉट बॉल. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आहे. चकवलाय बॅट्समनला. पुढचा बॉल आणि पुलटॉस बॉल मारलाय. एक धावसंख्या. धावसंख्या तब्बल 8 बॉलने आता वाढली आहे. बॉल. डॉट बॉल. देवेंद्र पाटील चांगली बॉलिंग करतायत. सध्या या नावाचं खूप चर्चा आहे. देवेंद्र, कमॉन देवेंद्र. आणि हा बॉल उत्कृष्ट अशी बॉलिंग. वाईड बॉल. वाईड बॉल. पंचांशी वाद घालायचा नाहीये. वाईड बॉल. नो बॉल. आता नो आणि वाईट. फ्री हिट आहे प्रथमेश नाईक. फ्री हिट बघूया. केवळ एक धाव घेऊ शकलेत. केवळ एक धाव घेऊ शकलेत. ही चांगली बॉलिंग म्हणावी लागेल आतापर्यंत. केवळ 4 बॉल झालेत. 2 बॉल बाकी आहेत. आणि ह्या बॉलला एक रन. एकच रन. शेवटचा बॉल आणि पुन्हा एकदा 1 रन. चांगली ओव्हर म्हणायला लागेल. केवळ 6 रन आले या ओव्हरला. अतिशय चांगली बॉलिंग. कोण आला? उत्कृष्ट अशी बॉलिंग. वाचला थोडक्यात. थोडक्यात वाचलाय. उत्कृष्ट अशी बॉलिंग. किती रन? अंपायर 2 रन. ओके. चकवलाय. चकवलाय. शेवटचे 3 बॉल. केतन. नो बॉल. इतका साधा बॉल आणि रनआउट. रनआउट. रनआउट झालेला आहे. बॉल काउंट. नो बॉल. रन काउंट. विकेट काउंट. थांब थांब. थांबा थांबा 1 मिनिट.
चला ओके. 5 बॉल झाले, 5 बॉल काउंट झालेला आहे. धाव संख्या 42. शेवटचा बॉल 42 धाव संख्या. बघू. फ्लिक केलेला आहे आणि हा इझी. ओ रनआउट झाला देवेंद्र पाटीलने बाउंड्री वरून. लगेचच एक बॉल टाकून घ्यायचा. शेवटचा चेंडू आणि हा सिक्स कदाचित मॅच मध्ये कुठेतरी रोमांच आणू शकतो मला असं वाटतंय. हा एक बॉल, शेवटचा चेंडू, काही होऊ शकतं. बी ग्रुप हिट माफ करा, बी ग्रुप जम्पर्स यामध्ये टॉस झाला आणि आदित्यने टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग घेतली आहे.
चला मॅच सुरू करतोय आपण. प्रथमेश नाईक बॉलिंग करतोय. पहिली ओव्हर घेऊन आलाय. पहिला बॉल फ्लिक केलाय जोरात. 1 रन. डायरेक्ट हिट. स्टंपिंग सुंदर. सर्व सुंदर. उत्कृष्ट असं टेम्परामेंट बॅटिंग टीमचं, माफ करा बॉलिंग टीमचं. पुढचा बॉल. एक धाव. पुढचा चेंडू. डॉट बॉल. डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतोय प्रथमेश आपल्या टीमसाठी. सुंदर बॉल. डॉट बॉल काढलेला आहे. सुंदर अशी बॉलिंग. रनआउटचा चान्स पण हुकलेला आहे. पुढचा बॉल आणि हातात आणि हा रनआउटचा परत एकदा चान्स हुकलेला आहे. सुंदर चान्स होता रनआउटचा पण हुकलेला आहे. नॉट आउट. आणि 5 बॉल. 5 बॉल. 5 बॉल. दोन डॉट आहेत. सॉरी 2 डॉट. माफ करा. लगेच ओव्हर सुरू करायची पुढची. आपल्याकडे वेळ नाही. फार वेळ नाही आपल्याकडे. लगेच ओव्हर सुरू करायची. बॉलर संदीप दादा. संदीप येताळ. फुल टॉस. आणि हा नो बॉल. नो बॉल. पंचांनी नो बॉल दिलेला आहे. लिंक पाठवली माझी आज मॅच आहे त्याची. पंचांनी नो बॉल दिला आहे. मॅच आहे त्याची लिंक पाठवली. नो दिला आता. दिला नो दिला. मी लिंक पाठवली. लिंक नो बॉल दिलेला आहे. हे बघा पंच ठरवतील. बाकी कोणी बोलायचं कारण नाहीये. पंच दोघे मिळून ठरवतील डिसिजन. पंचांचा निर्णय काय आहे? पंचांचं काय आहे? नो आहे. ठीक आहे चलो. नाही काय गरज नाही. पंचांचा निर्णय फायनल आहे. पंचांचा निर्णय. येस नो नाहीये. पंचांचा निर्णय फायनल. कोणी आर्ग्युमेंट करणार नाही. विचार करून द्या. करा आणि मग निर्णय द्या. थांबा 1 मिनिट. संदीप 1 मिनिट. एक धाव संख्या काढलेली आहे ओव्हरला. 1 बॉल 1. चला नेक्स्ट. चला सकाळ चालू करा. चला. फुल टॉस बॉल हात टोलवलेला आहे हातामध्ये. अतुलच्या हातात. अतुलची बाउंड्रीला अतुलनी अशी कामगिरी. सुंदर अशी बॉलिंग करतोय संदीप दादा. पुढचा चेंडू आणि बॉल काढलेला आहे चंदनला. चंदनचा बॉल निघालेला आहे इथे. आणि हा फ्लिक. ओ एक धाव. चांगला बॉल करतोय संदीप दादा. त्याच्या टीम साठी एक चांगली बॉलिंग करतोय. वेल बॉल. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा एक चांगला बॉल. रनआउट चा चान्स होता. हा रनआउट. नॉट आउट दिलेला आहे अंपायरने. नॉट आउट दिलेला आहे. अतिशय
उत्कृष्ट असे पंच आपण आणलेले आहेत, क्वालिफाईड, वेल क्वालिफाईड, प्रशिक्षण घेऊन आलेले पंच. धावा संख्या झाली 8. मला पंचच म्हणायचे होते. शेवटचा बॉल आणि हा एक धाव चोरलेली आहे. एक धाव चोरले, ओव्हर झालेली आहे. धाव संख्या 9. जिंकायला हवेत आता अजून 24 बॉल मध्ये 41 रन. 4 ओव्हर 41 धावा हव्या. बॉलिंगला येतोय, बॉलिंगला आला आहे आता राजेश पांडे. स्कोररनी लक्ष द्यायचे. राजेश पांडे बॉलिंगला आलाय. सुंदर अशी बॉलिंग राजेश याची. आतापर्यंत चांगली कामगिरी करण्यात यशस्वी झालाय तो. पाहूया काय करतोय. पहिला बॉल स्वतःच्याच बॅट्समनला मारलेला आहे. काय करतो पाहूया. दुसरा बॉल फ्लिक केला आहे. बाउंड्री लाईनला बॉल गेला आहे. 2 रन धावण्यात यशस्वी. विशाल मोरे संघ मालक. दुसरा बॉल ब्लेक केला. विशाल मोरे थोडेसे चिंतित दिसत आहेत. उत्कृष्ट असे ओनर, कॅप्टन, माणूस. सुंदर असा फटका आणि 6. विशाल मोरेच्या चेहऱ्यावरती आनंद परत एकदा आलेला आहे. हो, हे एक पर्सनल कारण सुद्धा असू शकतं. पुढचा चेंडू आणि हा जाळीला लागलाय. एक गचाळ क्षेत्ररक्षण. गचाळ बॉल झाला आहे. 5 बॉल, शेवटचा बॉल. 1 टू गो. आतापर्यंत फ्लिक. सुंदर असा फटका. धाव संख्या झाली आहे 22 ओव्हर. आणि आता जिंकायला हवेत 18 बॉल मध्ये 28. 18 बॉल मध्ये 28. कोण बॉलिंग करणार याच्यामध्ये? विशाल मोरे मला थोडेसे खुश दिसत आहेत. सुरुवात त्यांची चांगली झाली होती. बॉम्बे डक या हॉटेलमध्ये मीटिंग करण्यापासून ते आजचा हा दिवस एक प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे या आजच्या टुर्नामेंटच्या दृष्टीने. विशाल खूप काही कॉन्ट्रीब्यूट केले त्यांनी या टीमसाठी आणि त्यांनी त्यांच्या टीमला सांगितलं आहे की ही मॅच, ही टुर्नामेंट जिंकल्यानंतर ते फार्म हाऊस वरती घेऊन जाणार सर्वांना. सर्व 45 प्लेयर्सला आमंत्रण आहे. जर विशाल मोरे जिंकल्यास सर्व 45 प्लेयरला घेऊन जाणार आहेत ते, स्वतःच्या टीमलाच नाही. एवढा दिलदार माणसा माणूस. नेक्स्ट ओव्हर सोहिल आलाय बॉलिंग साठी. पहिला बॉल फटकवलाय आणि एक रन. दुसरा चेंडू आणि हा उत्कृष्ट अशी बॉलिंग. मला वाटतं ही लो स्कोरिंग मॅच रंगतदार होताना दिसतेय. अजूनही सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो. आणि कॅच. सुंदर अशी बॉलिंग.
पहिला बॉल आणि हा एक धावसंख्या आली आहे. उत्कृष्ट असा मारला होता त्याने, परंतु केवळ एक धावसंख्या. एका धावेत संतुष्ट व्हावं लागेल त्यांना. आणि हा पुन्हा एकदा चांगला बॉल, एक धावसंख्या. आदित्यजी, तुम्हाला काय वाटतं ही मॅच कोणत्या बाजूला जाते? 5 बॉल. कॅच विन्स द मॅच. मला वाटतं ही कॅच झाली असती तर काहीतरी घडलं असतं. खरं अजूनही बरंच काही घडू शकतं या मॅच मध्ये. स्टार्ट. पहिला बॉल अतुलचा हा नेहमी हवेत असतो. दुसरा बॉल सुद्धा त्यांनी नो टाकलेला आहे, परंतु केवळ एक धाव. नो वरती 1 रन. धाव संख्या 30. आणि हा पुन्हा एकदा फ्लिक केलाय. चांगला बॉल, फ्री हिट होता हा. शुभम आलाय. आणि कॅच. ही कॅच नाहीये, ही कदाचित मॅच आहे. ही मॅच आली आहे का आदित्यजी, काय वाटतं ही मॅच? आणि त्याने शॉट आणि हा 6 मारलाय. नऊ 13. आणि हा वाईड. नो बॉल दिलाय, माफ करा, नो बॉल आहे. फ्री हिट आहे. फ्री हिट. 9 बॉल 12. आणि हा फुलटॉस मात्र नो बॉलला. मला असं वाटतं नो बॉलचा फायदा घेताना दिसत नाही टीम. काय वाटतं आदित्यजी? होऊ शकतो. 8 बॉल 11. हा नाही, नो नाही. बॅट्समनने डिसिजन द्यायचा नाहीये. बॅट्समनने फक्त बॅटिंग करायची आहे. डॉट बॉल पुन्हा एकदा. आणि ही मॅच परत एकदा. सुंदर असा बॉल.
सुंदर असा बॉल केलेला आहे. 5 बॉल 11. आणि हा नो एक बॉल चांगला टाकल्यानंतर परत एक नो टाकलाय आणि शुभम फ्री हिट. ओ वाईड बॉल फ्री हिट अजूनही अवेलेबल आहे. फ्री हिट. दोन धावा. नो नाहीये. बाहेर कोणी बोलू नये. नो वगैरे नो दिलेलं नाहीये अंपायरने. नो दिलेलं नाहीये. बाहेर कोणी सुद्धा बोलायचं नाहीये. 4 बॉल 7 रन. मला माहिती आहे हा सामना फार अटीतटीचा होतोय, त्यामुळे खेळ भावना लक्षात घेऊन आपण नो बॉल फ्री हिट. 4 बॉल मध्ये 6 रन. चार बॉल 6 रन. आणि हा नो दिलेला आहे. नो पायाचा नो प्लस 1 रन. नो प्लस 1 रन. आणि आता फ्री हिट अजूनही आहे. 4 बॉल 4 आणि फ्री हिट अजूनही अवेलेबल आहे. फुल टॉस 6. मॅच संपली. मॅच जिंकलेल्या आहेत बिग स्कूप हिटर्स. बिग स्कूप